आज आपण अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने चमचमीत मेथी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही भाजी कमी वेळेत बनून तयार होते आणि कमी साहित्यात पण चवीला अगदी चविष्ट लागते। एक पोळी तुम्ही जर खाणार असाल तर त्याऐवजी तुम्ही 2 पोळी खाल एवढी ही भाजी चविष्ट होते। इथे मेथी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक जोडी मेथीची मी निवडून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे। मेथी नितळल्यानंतरच कट करून घ्यायची। कट केल्यानंतर मेथी अजिबात धुवायची नाही। इथे मी 4 बटाटे साल काढून मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। बटाट्याचे स्लाइस अशा प्रकारे मोठे ठेवायचे आहेत, जास्त बारीक बटाटे कट करायचे नाही। इथे मी कच्च्याच बटाट्यांचा वापर केलेला आहे, बटाटे शिजवून घेतलेले नाहीत। आता कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। ठेचून लसूण घातला की भाजीची चव वाढते, त्यामुळे लसूण ठेचून घाला। आता लसूण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत। लाल मिरच्या घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। आता ह्या लाल मिरच्या सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण जे बटाटे कट करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि बटाटा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। बटाटा तेलामध्ये अशा प्रकारे परतवला की भाजीची चव वाढते, भाजी खाताना छान लागते, त्यामुळे बटाटा आधी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा छान गोल्डन फ्राय झालेला आहे। आता बटाटा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। मसाले बटाट्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, मसाल्याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत। मसाले तेलामध्ये परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। सगळी मेथी एकदम घालू नका, नाहीतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येणार नाही। इथे मी अर्धीच मेथी आधी घातलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। मेथीची साईज कमी झाली की यामध्ये उरलेली मेथी आपल्याला घालायची आहे। इथे उरलेली सगळी मेथी मी कढईमध्ये घातलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मेथी शिजल्यानंतर खूप कमी होते, पण स्टार्टिंगला आपल्याला मिक्स करता येत नाही, त्यामुळे थोडी थोडी मेथी घालून मिक्स करायचं आहे। इथे मी आता सगळी मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला मेथी बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। ते 5 ते 7 मिनिटांनंतर परत एकदा उघडून बघायचं आहे, जेणेकरून मेथीची भाजी खालून करपू नये आणि बटाटा सर्व बाजूंनी शिजलं जावं, यासाठी आपल्याला झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत एकदा झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे। पाणी न घालताही आपल्याला भाजी शिजवायची आहे, अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजीची सगळी चव बिघडेल। इथे आता व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे, व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी कमी वेळात चमचमीत मेथी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकाल बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। या पद्धतीने एकदा मेथी बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा, अगदी चविष्ट भाजी तयार होते। घाई गडबडीच्या वेळेत सुद्धा तुम्ही ही मेथी बटाट्याची भाजी बनवू शकाल, इतकी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची आणि भाजी पण अगदी चविष्ट तयार होते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।